विजापूरमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्याची पोरं आमच्या बापाचा शेतमालाचा हमीभाव कायदा झाला पाहिजे यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। एकरी 40,000 रुपये खरीप आणि एकरी 40,000 रुपये रब्बी असं कर्ज भेटावं। 12 महिन्याच्या परतफेडीचा कालावधी असावा। 0% व्याजदरावरती आमच्यावरती जीएसटी लादू नये आणि अनेक अशा मागण्या घेऊन आम्ही इथं आज आंदोलनाला बसलेलो आहे। खरं तर हे अन्नत्याग आहे। या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा आणि जगात सुद्धा आमचं अन्न जाते। 100% लोकांचं पोट भरण्याचं काम माझा बाप करतो। हा 65% आहे, पण 65% असणाऱ्या माझ्या शेतकरी बापाला अर्थसंकल्पात फक्त 3% जागा दिल्या गेलेली आहे। आमच्या बापानं याच 6 जिल्ह्यांनी इंग्रजांना कर्जात ठेवलं होतं। 1632 कोटी रुपयाचं कर्ज हे आम्ही इंग्रजांवरती ठेवलं होतं। आज माझा बाप कर्जबाजारी झालेला आहे। सरकारला आम्हाला सांगायचं आहे की हमी भावाचा कायदा करा, माझ्या बापाची कर्जमाफी करा आणि माझ्या बापाला योग्य तो भाव द्या, आम्हीच तुम्हाला विकत घेऊ। आज आम्ही हे आंदोलन करतोय। आमच्या हातात चरका आहे। कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौकटीने घ्यावे, मग कसे सुखी होतील ग्रामजीवन। आणि म्हणून आम्ही सगळी लोक, शिवसैनिक सुद्धा आणि शेतकरी सुद्धा आणि इतरही पक्षाची मंडळी इथं येऊन या आंदोलनामध्ये सहभाग देत आहे। माझं एकच मत, आमच्या शेतकरी समाजाला सन्मानपूर्वक प्रतिष्ठेचा न्याय द्या।